बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ही ट्रॉफी आम्हाला कैलासवासी सुदाम सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ समाधान सुदाम पाटील यांच्याकडून पोहोचवली, त्यांच्या विषयात धन्यवाद. आकर्षक सन्मान चिन्ह आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, जे आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण टॉस बॉक्स पाहतोय. टॉस बॉक्स आपण पाहतोय. टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय जनक गोपाल गुंदोलकर आणि स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ सचिन जनक गुंदोलकर यांच्याकडून त्याच्या विषयात धन्यवाद. खेळाडू कक्ष आपण पाहतोय स्वर्गीय सचिन चंद्रकांत चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश रघुनाथ भोईर यांच्याकडून. आणखीन खेळाडू कक्ष स्वर्गीय रामदास सीताराम गोंदवलकर यांच्या स्मरणार्थ नितीन रामदास गोंदवलकर. पब्लिक स्टँड आपण पाहतोय स्वर्गीय चंद्रभागा गजानन भोईर यांच्या स्मरणार्थ किरण गजानन भोईर. आणखीन एक पब्लिक स्टँड आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय पार्वती रघुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ ॲडव्होकेट सिद्धार्थ रघुनाथ भोईर यांच्याकडून. इंजिनियर स्टँड आपण पाहतोय शालीन शांताराम भोईर आणि अजय अनंता भोईर यांच्याकडून त्यांचा विषयात धन्यवाद. त्यानंतर ट्रॉफी स्पॉन्सर स्वर्गीय मंजुला अनंत सोनवणे यांच्या स्मरणार्थ उमेश अनंत सोनवणे यांच्याकडून त्यांचा विषयात धन्यवाद. जनरेटरची सुविधा चारही ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. जनरेटरची सुविधा संदीप यशवंत पाटील यांच्याकडून आम्हाला पाहतो, त्यांच्या विषयात धन्यवाद. त्यानंतर DJ जिंदर सिंग यांच्याकडून नेट वायफायची सुविधा ज्ञानेश्वर किशन भोईर यांच्याकडून. थर्ड प्राइज स्पॉन्सर प्रशांत पाटील जिग्नेश भोईर आणि निलेश भोईर यांच्याकडून त्यांचा विषयात धन्यवाद. फोर्थ प्राइज राज गायकवाड आणि मॅन ऑफ द सिरीज जितेश गुंदलकर यांच्याकडून कूलर. या सर्वांचा पुन्हा एकदा विशेष धन्यवाद. वळू आपण सेकंड इनिंगकडे. सेकंड इनिंगमध्ये आवाज ऐकूया तेजस दुबे यांचा. थँक्यू सो मच कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर आणि समस्त शिलारकर. सर्वात आधी माफी मागतोय की थोडंसं लेट आम्ही इथपर्यंत पोहोचलो. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. महाराष्ट्र हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई म्हणजे एकविरा मौली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरिकृष्ण नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग. सवयी आता आपण मॅचच्या दिशेने एक जबरदस्त मॅच. फर्स्ट इनिंग आपण जर का पाहिली तर धावसंख्या टोटल जोडली होती ती म्हणजे 26 आणि विजयाकरिता 27 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं आहे. मॅच क्रमांक 1 इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर आपण पाहू शकताय 27 धावांचं आव्हान येणाऱ्या या 24 चेंडूमध्ये. पहिलाच बॉल आहे, पहिल्या चेंडूवर करारी प्रहार करतायत. क्षेत्ररक्षक नसतानाही ओळखलं ते क्षेत्र आणि सुरुवात दमदार केली गेली आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पॉवर शेलर बी संघाकडून आला इथे मात्र चौकार 4 जॉन्टीकडून. ओहो नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहाल तर फिक निर्धाव पाहायला मिळते. त्याच्या विपक्षात पॉवर शेलर आणि विपक्षात 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू संघर्ष मीठपाडा म्हणजे शेलार विभागातील किंवा शेलार गावातील एक संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मिस करतायत न्यू संघर्ष मीठपाडा संघाचे ही गोलंदाज अनालबे मापोली संघ. तुम्हाला नाणेफेक विन देण्यात आलेली आहे. निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आपण क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय, धन्यवाद. आपण इथून मात्र पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. हो हा बॉल आपण इथून मात्र किती धावा देत आहेत तर 1 धाव मिळते. 2 निर्धाव फेक खाल्ल्यानंतर फायनली सिंगल इथे मात्र मिळते. या गोष्टीची नोंद घ्या. ओहो स्ट्रोक चांगला आहे. तिथे मात्र झेल कन्वर्ट करत असताना थोडासा त्रास उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण सगळे धावा किती मिळत आहेत तर 2 धावा, धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ही जाऊन पोहोचतोय म्हणजे 7 अंकावर.
आमचे परम मित्र भूपेशजी वारगडे असतील त्यांचा सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजनाला आणि कमेंट्री पॅनलला शुभेच्छा. चूक घडतीया कल्पेश, आपण पाहू शकताय चूक इथून मात्र घडतीये. धावा मिळत आहेत किती, तर डेफिनेटली धावा मिळत आहेत या चेंडूवर. 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावर. मी लहान मुलांना दादा 1 मिनिट मी लहान नक्कीच षटक क्रमांक पहिला आपण इथून मात्र पाहताय संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या अंकावर. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. इथून मात्र SK एंटरटेनमेंट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. इक्वेशन आपण जर का पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ शेष राहताना पाहायला मिळतोय आणि विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता इथून मात्र भासी. 18 चेंडू विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता. चेंडू ही समान आणि धावा ही समान. नितेश इथे उपस्थित होतात. वेलकम खालींग टीम कडून आपलंही सहर्ष स्वागत आहे. ब्रदर्स केक शॉपचे प्रोपरायटर येथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. ओ हो या वेळेला अतिरिक्त उंची इथून मात्र धारण करतायत. बीमार घोषित केलं गेलंय पंचांना आणि नो बॉल प्लस नाही ना फक्त येस +1 म्हणजे इज इक्वल टू 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते 11-11 या अंकावर. उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट मित्रांनो. ABP माझावाले लाख म्हणत असेल पण आज आम्ही प्रियांशी स्टुडिओ मधून म्हणतोय उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. आणि या फ्री हिटचा फायदा इथून मात्र घेतला जाईल का हे कुठेतरी मात्र पाहण्यासारखं आहे. कारण एक संधी असते, संधीचं सोनं केलं जाईल का. तदनंतर योगेश दादा वारगडे इथे उपस्थित होतात. वेलकम, आपलंही सहर्ष स्वागत आहे. शफ्फल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पाठवलाय चेंडूला सर्व बाउंड्रीच्या बाहेर, फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. आलाय ते मात्र चौकार 4. संघ मी सातत्याने म्हणतो 1997 या सालापासून खेळताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतो. आणि पॉवर शेलरची जी फॅन्स फॉलोइंग आहे, मी कालच्या दिवसामध्ये म्हटलेलं की TV सिरियल जर लागले असतील ना तर त्या बंद झाल्या असतील. योगेश वारगडे यांच्या घरी काल गेल्यानंतर त्यांची एक लहान मुलगी आहे, अक्षरशः इतकी फॅन आहे त्या गोष्टीची की पॉवर शेलर हरल्यानंतर ती रडायला लागली. हे फॅन्स आणि ही ताकद आहे पॉवर शेलार संघाची आणि या पॉवर शेलार आणि शेलारकरांची. गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शफल होऊन आता मात्र फाईन लेग मधून, डीप फाईन लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय ते मात्र चौकार. वन्स अगेन 4. या वेळेला विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. रोज दिवाळी नसते तसा प्रत्येक चेंडू षटकार चौकारील असं नसतं. विकेट इथे मात्र मिळते. फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 19 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावेची आवश्यकता अजूनही भासेल. गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करतील. थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. हॅलो,
सह्यार. ओहो हो, हा बॉल निर्धावफेक डॉट बॉल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. चेंडू संपलेत. 4 अजूनही 2 धावेची आवश्यकता. अजूनही 2 चेंडूचा खेळ येते मात्र शेष राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. माफ करा, अजूनही 7 धावेची आवश्यकता. अजूनही बासी आहे. स्ट्रोक चांगलाय, डायरेक्टली पाठवलाय. इझी केलंय कुठेतरी, इझी केलंय कुठेतरी आव्हान. चौकार आलाय, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय ते मात्र 4. पडतीनं 24 या अंकावर धावफलक धावून पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकताय. आपण सगळ्यात मॅचच्या दिशेनं कल्पेश अतिशय सुंदर असं अक्षर डेफिनेटली आपण पाहू शकताय. इंग्लिशचं अक्षर तितकंसं चांगलं वाटतं आम्हालाही. चांगलं गुणलेखन. 3 धाव्याची आवश्यकता अजूनही भासते विजयाकरिता. गोलंदाज सय्यार. नेक्स्ट बॉल पुनश्च एकदा शफल होऊन कदाचित मजबूत प्रॅक्टिस दिसते पॉवर शेलार ए संघापेक्षा बी संघाची पॉवरफुल इथे आणि दर्शवत आहेत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार. सामना विजयशी ठरतो. इथे मात्र टीम पॉवर शेलार बी संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. वेलकम योगेशदा, गुड मॉर्निंग. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातोय 1 and only 1 विवेक पाटील. प्लीज वेलकम.